स्वामी समर्थ। तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन दिवसाची सुरुवात करणारी नवीन दिवसाला तुमचं स्वागत आहे। आणि सकाळ झालेली आहे, सकाळचे वाजले 6:40 म्हणजे 6:30 झालेले आहेत। 8 वाजता आमचा नाश्त्याचा टाईम आहे। तर थोडासा वेळ मिळाला, लवकर आम्ही तयारी केली आहे कारण सवय झालेली इकडे लवकर उठण्याची, कारण अरे लवकर उठा जायचं आहे। तर तशी आमची तयारी झाली। तर थोडंसं मी म्हटलं थोडंसं एकदा आपल्या गंगा मैयाला पण तिचा परत एकदा आशीर्वाद घेऊया। तर तिच्याकडून आपण निरोप घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचं आहे। तर त्या रूमला सुद्धा बाय बाय करायचं आहे, हॉटेलला बाय बाय करायचं, पण त्याला अजून वेळ आहे, अजून नाश्ता करायचा आहे। तर हो 8 वाजता। तर चला आपण तर सकाळ सकाळी आपण गंगा मैयाचं आपण पूजन केलं आहे। परत आपण खूप छान दर्शन केलं, तिची पूजा अर्चा केली आणि आपल्या महादेवाचं सुद्धा दर्शन आणि त्याचा अभिषेक पण झाला, गंगेच्या द्वारे अभिषेक झाला। तर खूप छान वाटतंय। आणखीन कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं, काहीतरी पवित्र ठिकाणी येऊन असं मन म्हणजे असं आपल्याला वाटतं ना की आपण काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून आपल्याला इथं या पवित्र ठिकाणी येऊन दर्शन घ्यायला मिळालं, त्यामुळे खूप छान वाटलं। नाही खरंच आहे, आणि हरिद्वार म्हणजेच हरीचं द्वार, म्हणजेच इकडे सगळीकडे तुम्हाला देवालय मंदिरं आणि खूप असं शांतता आणि खूप असं म्हणजे एक पवित्र असं ठिकाण वाटतं। प्रत्येक जागोजागी मंदिरं आहेत आणि त्याच्यामध्ये एवढं सुगंधित अगरबत्तीचा सुवास येणं, परत छान प्रसन्न वाटणं आणि एक मनाला शांतता मिळणं हे इकडे मिळालेलं आहे। आणि आपण आता आपल्या गंगा मैयाचा निरोप घेऊया कारण आपण आता जाणार आहोत। तर पुन्हा एकदा गंगा मैयाला आपण प्रार्थना करूया की हे गंगा मैया आमच्या सगळ्या परिवाराला, माझ्या स्वतःच्या माझ्या घरच्या परिवार असू दे किंवा यूट्यूब फॅमिली परिवार असू दे, माझा मित्र परिवार असू दे, त्यांना तू सुखी ठेव, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असंच तू जे वाहतेस तसंच त्यांच्या आयुष्यातसुद्धा सुख शांती समृद्धी आनंद वाहत राहू दे, हीच आपण प्रार्थना करूया आपल्या गंगा मैयाजवळ। आणि आपण आता ह्या गंगा मैयाचा निरोप घेऊया। तर खूप छान वाटलं आणि आपण होत नाही आहे जायला, पण ठीक आहे आपण आता निघावं लागतं आहे। तर चला तर हे इथे म्हणायचं शिवालय, आपले महादेव, पार्वती, गणेश भगवान, आणखीन कार्तिक स्वामी, आणखीन हे त्यांचे नंदी आणि हे आपले त्यांचे सर्प। Few moments later. आरंभ गुड मॉर्निंग। काल त्याची बॅटरी डाऊन झालेली रात्री, लवकर झोपला मग लवकर उठला। इडली आणि चटणी खातो। इडली चटणी आहे ही, अप्पा आपाम चटणी। ओके आपाम चटणी। आणि आज कुठे जायचं आपण फिरायला? ऋषिकेशला जायचं आणि संध्याकाळी घरी। तर आपला माऊली टूर्सचं हे इथलं शेवटचं नाश्ता बरं का।
उद्या माऊली टूरला नाश्ता तुमच्यातर्फे. गाडीतला ना? गाडीतला. लगेच आपण एक 15-20 मिनिटांमध्येच इथलं वातावरण चेंज झालंय, आणखीन पावसाळी झालंय, तर कदाचित पाऊसही पडू शकतो. मी दाखवते. पाऊस आलाय, पाऊस. हरिद्वार मध्ये आज पाऊस. हरिद्वार मध्ये प्रचंड जोरदार पावसाने पकडला आहे. काय माहिती नाही माऊली टूरच्या मेंबर मधल्या कोणी लोकांनी आंघोळ केली नाही. नाही पण त्यामुळे ना अर्चना का ओरडतेस? तुम्हाला काय झालं? अरे तुझी इच्छा होती की पाऊस पडावा, पाऊस पडावा, त्याच्यामुळे आम्ही सगळे एवढे रात्री अडकलेले आहोत. रात्री अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला बस पुढे बसता येत नाही, ऋषिकेशचं दर्शन होत नाहीये. हे सगळं तुझ्या इच्छेमुळे हे सगळं असं घडत आहे. त्याच्यामुळे मला त्याचा प्रचंड राग येतो. राग काढ तू तबल्यावर. ओके, सुनील खूप टेन्शन बसलाय. काय झालं तुला? काय झालंय? मला घरी जायचं. बरं, मला खूप अति दुःख होते सांगायला की हा एवढा चांगला सुंदर मुलगा दिसतोय, पण त्याला ना गळू आलाय. ऍक्च्युली खरं सगळ्यांना वाईट वाटतं की तुला गळून सगळ्यांची सहानुभूती तुझ्यावर. ती त्यांची एक काय बोलतो त्याला, कुठली स्टाईल बोलतो आपण, वैयक्तिक गोष्ट आहे. मला गळून झालं. बरं, एडिट नाही होणार आहे. हा, एडिट नाही बाई, कॅन्डिड आहे याचं. परत एकदा कसं होतं? छान बोलतो. आपले दिवस बघतील. बिचारा माझ्या मित्राला गळूनचा उपाय झाला. बिचारा गळून गेला सगळं. प्लीज सगळ्यांनी आपलं ह्याला विश करा आणि त्याला प्रार्थना करा की लवकर बरा होऊ दे. आणि तुमच्या ब्लेसेस नसेल त्याच्याकडे राहू दे आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी माऊली टूरचा आम्ही स्कॅनर पाठवत आहे. पैसा ही पैसा होगा. ते करू नाही शकत ना बाकीचं काही. ऍक्शन. एक वेळा 1, 2, 3 and action. चला, आपण आता ऋषिकेशमध्ये आलेलो आहोत. आणखीन इथे उतरलोय. पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण पावसाळीच आहे. पण आता काय झालं, आपल्याला इथून आहे ना छोट्या गाडीने जायचं आहे पुढे, कारण काय बोलतात त्याला, मोठी बस तिथे जाऊ शकत नाही आपली. मग आपण छोट्या रिक्षाने जाणार आहोत आणि बाकीचं तिकडचं जो पण सिनरी असेल किंवा काही देवदर्शन असेल ते आपण करायचं आहे. पुढे गेला. आम्ही आता इथे राम झुल्याजवळ उतरलोय. आणखीन आम्ही तिथे चाललोय. आणखीन वातावरण सुंदर आणि धुकं आलंय, वरती धुकं दिसतंय. तर राम झुला म्हणजे त्या नदीवरती जो पूल आहे त्याला म्हणतात, तिथे जायचं आपण. हा आपला राम झुला, तिकडे जायचं आपल्याला. शीतल वगैरे एक दो गाडीच काढायची.
आ गए थे ना, यही का बात था जहाँ से हमने ऑटो समोर हा जो झुला दिसतो एकदम लाईट कलरमध्ये धुक्का आहे कारण तर तो आहे लक्ष्मण झुला आणि हे वातावरण असंच ढगाळ आहे. बघा किती धुक्का आलंय, हे धुक्का आहे आणि इथे रिव्हर राफ्टिंग चालू आहे. हा झुलाला सपोर्ट काहीच नाही आहे आणि तो हलतोय. बघा तुम्ही खूप असं जाणवते ते आपल्याला हलताना. चलो 108 बाबा काली कम्बीस. में डिवाइड हो गया और उस समय अपने भारत में 3 राज्य डिवाइड हुए, बिहार से झारखंड, एमपी से छत्तीसगढ़ और यूपी से उत्तराखंड. इसको बोला जाता है देवभूमि. और ऋषिकेश जहाँ पे अभी एट प्रेजेंट आप लोग खड़े, इस जगह को बोला जाता है तपोभूमि. जो ऋषिकेश प्लेस है ये 4-5 किलोमीटर के रेंज में है. सदियों से ही संत महात्माओं की नगरी रही है, ऋषियों मुनियों का प्लेस है, इसलिए जगह को ऋषिकेश कहा है. इसका जो ओल्ड नेम है मुनि की रेती, ये ऋषियों मुनियों की है. अगर इतिहास की माने तो यहाँ पे जूता चप्पल पहन के घूमना और थूकना भी पाप है. बहुत ही डिवाइन और बहुत ही पॉजिटिव प्लेस माना जाता है ऋषिकेश. ऋषिकेश एक ऐसा प्लेस है जहाँ पे आने के बाद कोई मंदिर देखने की आवश्यकता नहीं है. ये जगह ही अपने आप एक मंदिर है. दूसरी चीज़, ऋषिकेश का कोई मंदिर नहीं है. जो ऋषिकेश प्लेस है ये मंदिर के लिए नहीं जाना जाता है. ऋषिकेश अगर किसी चीज़ के लिए जाना जाता है पूरे वर्ल्ड में योगा और मेडिटेशन के लिए. यहाँ पे 200 योगा सेंटर है, 300 आश्रम. ऑलमोस्ट सभी आश्रम के अंदर योगा सेंटर, मेडिटेशन सेंटर चलते हैं. जो लोग विजिट पर्पज से आते हैं वो राम झूला लक्ष्मण झूला को देखने के लिए आते हैं. आप लोग भी आए होंगे तो इसी नाम से आए होंगे, राम झूला देखना, लक्ष्मण झूला देखना. मंदिर के नाम से कोई नहीं आता क्योंकि यहाँ पे पर्टिकुलर कोई हिस्टोरिकल मंदिर नहीं है. यहाँ पे जितने भी मंदिर है सभी आश्रम में बने हैं और जितने भी आपको मंदिर मिलेंगे सब आश्रम के मंदिर में. राम झूला लक्ष्मण झूला मीन्स क्या है, ब्रिज को झूला बोलते हैं. और टूरिस्ट को लगता है कि भगवान राम जी का बनाया होगा, लक्ष्मण जी का बनाया होगा, ऐसा नहीं है. उत्तराखंड का जो फर्स्ट हैंगिंग ब्रिज बना था लक्ष्मण झूला 1927 में. जो लक्ष्मण झूला प्लेस है उसको तपोवन के नाम से जाना जाता है. तो भगवान लक्ष्मण जी का तपो स्थल है, इस कारण से उसको नाम दिया गया लक्ष्मण झूला. राम झूला बना 1985, तो इसकी लेंथ बड़ी है और बड़े होने के कारण इसको नाम दिया गया राम झूला. अभी कोविड के टाइम में आगे में एक नया ब्रिज बना है जानकी सेतु, वो इससे भी बड़ा है, इसलिए उसको जानकी कहा जाता है क्योंकि भगवान राम से पहले माता का नाम लिया. अभी उत्तराखंड में से 14-15 झूले हैं यहाँ से लेके बद्रीनाथ. कुछ झूले पहाड़ों में बने, एक गाँव से दूसरे गाँव को जोड़ने के लिए. राम झूला लक्ष्मण झूला टूरिस्ट प्लेस पे इसलिए फेमस है. जब हम लोग इस पर चलते हैं थोड़ा वाइब्रेशन करता है, हिलता है, इसीलिए इसको झूला बोलते हैं. धार्मिक जगह है, भगवान का नाम रखा हुआ है राम झूला. ये जो राम झूला इसका रियल नेम है शिवानंद झूला. जहाँ पे हम लोग खड़े हैं इस जगह को बोलते हैं स्वर्ग आश्रम. ये पांडवों के यात्रा का स्टार्टिंग प्लेस था. यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ ये उत्तराखंड के 4 धाम यहाँ की धरोहर. यमुनोत्री गंगोत्री में नदियों का उद्गम स्थान. तो यमुना जी जो वो देहरादून के पीछे से दिल्ली को चली जाती है. देहरादून जो उत्तराखंड का कैपिटल है उसका पुराना नाम है द्रोण नगरी, द्रोणाचार्य प्लेस. पांडवों के जो गुरु थे, ब्रिटिश ने उसका नाम चेंज किया, देहरादून रखा. मसूरी पहाड़ों की रानी नाम सुना होगा आपने, तो अंग्रेजों का बसाया हुआ शहर था, अभी भी है. गंगोत्री जहाँ से भागीरथी गंगा निकलती है, जो राजा भागीरथ जी ने तपस्या करके गंगा जी को धरती में बुलाया. तो भागीरथी गंगा इनका नाम है फर्स्ट ऑफ ऑल. गंगोत्री रूट से आती है, इसको गंगोत्री भी कहा जाता है. और ये देवप्रयाग तक आती हैं. देवप्रयाग में आने के बाद भागीरथी में एक नदी मिक्स होती है अलकनंदा, जो बद्रीनाथ से आती है.
बद्रीनाथ से आने के टाइम रास्ते में रुद्रप्रयाग आता है। रुद्रप्रयाग में अलकनंदा में एक नदी मिक्स होती है मंदाकिनी, जो केदारनाथ से आती है, और देवप्रयाग में मिक्स होने के बाद ये गंगा होती है। दोन्ही नद्या अशा येतात, एकाच दो ही बोल दो। एकाचं क्लिअर पाणी असतं, एकाचं थोडंसं गढूळ पाणी असतं, दोघांचं पाणी एकत्र येऊन हरिद्वार को जाती हैं। हरिद्वार में एक जगह है हर की पौड़ी, हरि की पौड़ी। हरि मीन्स भगवान विष्णु। तो भगवान विष्णु जी का फुटप्रिंट है, पदचिन्ह। अमृत का जो लास्ट बूंद गिरा था, अमृतम, वो हर की पौड़ी में गिरा था। हाँ चाचा। तर हे असे आम्हाला हे गाईड्स आम्हाला सगळी माहिती देत होते, ऋषिकेश म्हणजे काय, आणखीन कशी नदी आली, भगीरथी कशी झाली, परत ती कुठे गेली, हरकी पौडीला म्हणजे जिथे आपण गंगा आरती केली तिकडे, तर जिथे आपले कुंभमेळा भरतात असे आपले भारतामध्ये 4 ठिकाणी जे आपले अमृत पडलं, मग त्यातलं होतं नाशिकचं त्र्यंबकेश्वर आहे, उज्जैन आहे, परत हरिद्वार आहे, आणखीन प्रयागराज आहे। तर अशा 4 ठिकाणीच कुंभमेळा भरतो, कारण तिथे अमृताचे थेंब पडले होते। तर अशी माहिती इथे आम्हाला मिळाली। इथे गीता भवनमध्ये जो आपल्या गीतेचा सार आहे तो कसं एका पानावर लिहिला गेला असं म्हटलं जातं, तर तेच आपण बघायला चाललो आहे। हे एक आश्रमच आहे हे सुद्धा। हे संपूर्ण श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक आहे, त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे अक्षरात सगळं लिहिलेलं आहे। हे बघा, हे बेलाचं झाड आहे आणि हे बेलाचं फळ आहे इकडे, जे पूजेला वापरतात। हा काय आहे ताई? हिरवा चाफा। हिरवा चाफा, लवकर ये। वाह, थांबी धरते। सुगंध सुंदर येतोय नी। वाह 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 वाह, हिरवा चाफा। ते बघ प्रसाद उचल, लिचीचं झाड आहे, लिची। बोलो। परमार्थ निकेतन आश्रम है सर। परमार्थ मीन्स होता है ना सर, दूसरों के लिए। एक ऐसा आश्रम है जो किसी भी कंट्री का, किसी भी धर्म का लोग आके इधर रह सकते हैं। और जो लोग इधर में आके रुकते हैं वो योगा अटेंड कर सकते हैं फ्री, सत्संग अटेंड कर सकते हैं फ्री, शाम को आरती अटेंड कर सकते हैं, पैसा नहीं। इस आश्रम परिसर में बराबर भगवान के मंदिर, मूर्तियाँ बने हुए हैं। बट स्पेशली अगर ये आश्रम जाना जाता है तो के लिए, और हर साल इंटरनेशनल फेस्टिवल चलता है। कोई ना कोई सेलिब्रिटी हमेशा यहाँ पे आता रहता है। आपने फोटो वगैरह देखा होगा? हाँ, देखा। मिनिस्टर, एक्टर, डॉक्टर, एक से एक सब जो इधर में आते रहते हैं। शाम को 6:30 को आरती भी होता है इधर में। और यहीं पे वो घाट है जहाँ पे शिव जी का मूर्ति बना हुआ है रिवर में। 2013 में फ्लड आया था, उस समय ये तो नहीं लगी है, जो पुरानी वाली थी वो बह गई। जो उस समय पानी का जो लेवल था वो भगवान शिव के इधर तक था। उधर बहुत बड़ा भगवान शिव जी का मूर्ति बना हुआ है, ये विष्णु अवतार है। ये पेड़ देख रहे हैं आप लोग, बहुत ही पुराने पेड़ है। जो लास्ट वाला है मेरे भगवान कृष्ण के लिए पीपल का पेड़ है, पूरे मंदिर है वहाँ पे। हप्ता गेली माकड आहेत आमचे पूर्वज। तर अशा ह्या तुम्ही निरखून पाहिलं तर या झाडाचा जो बुंदा आहे तर तिथे तुम्हाला ही सोंड आपल्या गणेशाची आणि त्याचे डोळे तुम्हाला दिसतील, म्हणजेच इथे त्याचा गणपतीचा चेहरा, गणेशाचा चेहरा आपल्याला या झाडामध्ये दिसतो। खूप छान असं प्रकारचं इथे दर्शन झालं। आणि हे आपले नवग्रह आहेत, ह्या नवग्रहांचा पण इथे खूप पूजा केली जाते।
अरे बापरे, ह्या झाडाला लिपस्टिक झाड म्हणतात. म्हणजे ते लिपस्टिक सारखं सरळ असतं म्हणून की काय माहित नाही, पण खूप उंच आहे. कलर असा पांढरा आहे हा. वा वा, लिपस्टिक झाड. परमनाथ निकेतन ही ते दुसरी मूर्ती होती खरं म्हणजे, पण ती आपल्या जेव्हा पूर आला होता ती वाहून गेली. मग त्या जागी ही प्रतिमा दुसरी ठेवलेली आहे त्यांनी, महादेवाची. हे रामफळ आहे आणि आपण हे पहिल्यांदा टेस्ट करणार आहोत. ओके, तर आपलं ऋषिकेश दर्शन झालेलं आहे. थोडीशी खरेदी पण झाली, आणखी नाश्तासुद्धा झाला. इथलं स्पेशल मसाला पुरी खाऊन झालं आहे, जिलेबी खाऊन झालं आहे. आणि अर्चनाने उचलून 4 जिलेबी खाल्ले. नाही, मी 2च जिलेबी. नाही, छान आहे. आणि त्यांची ती स्पेशालिटी असते. बापरे, इकडे मी तुम्हाला दाखवते. एक बसलेत नंदी, सरका नंदी बसले इकडे. नंदी बाबा आहेत, नंदी बाबा. बरं, आणखीन मी ते एक लक्ष्मी यंत्रसुद्धा घेतलं आहे. आणखीन एक स्फटिक माळा, आणखीन एक मुखी रुद्राक्ष माळासुद्धा घेतली आहे. हा त्याचं महत्त्व आहे. आणि इथे ही जी ऋषीची भूमी म्हटलं जातं, तिथून काहीतरी पवित्र घेऊन जावं, एक महत्त्व आहे इथे. पूर्ण माझ्या मागे गंगा मैया वाहताना दिसती आहे. आणि आम्ही परत त्या राम झुल्यावरून चाललोय. तिघजण कोण कोण आवडले तुला? कोण कोण येते? मी, सुगंधा मावशी, फनी मॅन. Much later. आजचा मेनू आहे डाळ भात, लोणचं, पापड, चपाती, आणखीन हे मेथीची भाजी म्हणजे मेथीच्या फतफद्याची भाजी बनवली आणि ताक आहे. आणि स्वीट डिशला आम्ही स्पेशल इकडून जिलेबी आणली. तर आमचं सगळं जेवण झालेलं आहे. आम्ही चेंज सुद्धा झालेलं आहे आमचं. आणखीन आम्ही आता चाललो आहे ट्रेन पकडायला, कारण आपली ट्रेन आहे रिटर्नची हरिद्वार टू लोकमान्य टिळक. ठीक आहे, तर बाकीचे अर्धेहून खाली झालेली आहे. सामान तर ऑलरेडी सकाळी केलेलं आहे. आता आम्ही वाट बघतोय. बाकीचे सामान पॅक करायचं आणि निघायचं. तर आम्ही आलेलो आहोत स्टेशनला आणि आमची गाडी लागलेली आहे इकडे. आणखीन आमची बोगी आहे B8 आणि आम्ही पकडली. आता थोड्या वेळात आपली गाडी निघून जाईल आणि आपण सुरू करतोय आपला परतीचा प्रवास मुंबईचा. तर अशी आपली ट्रेन चालू झालेली आहे परतीच्या प्रवासाला. मावशी, काय करायचं आता? आपण निघालोय मुंबईला. चायवाला आला, चायवाला आलाय, चहा घेऊया. मुंबईला निघालोय आम्ही आणि उद्या पोचू. मग आपला रोजचा नित्यक्रम सुरू. इकडे काका झोपले. झोपले काय? जमलेलं जमलोय. आणि तुम्ही काय? आम्ही काय नाही, आम्ही आता रिलॅक्स झालोय. आज दिवसभर फिरलोय, आता निवांत बसलोय.
ओके चला मग आपले बाकीचे लोक कुठे आहेत ते आपण बघून येऊया थोडंसं. अरे वा, मला वाटलं तिकडच्या एसीत आहात तुम्ही. अच्छा चला. आम्ही सांगितलं ना 8 मध्ये आम्ही 8 मध्ये. मला वाटलं तुम्ही त्या A1 वगैरे A2 मध्ये. अच्छा ओके बरं झालं मग इकडेच जपलाय. ठीक आहे इथेच. हा कंपार्टमेंट सोडून दुसरं जवळच आहे बाजूलाच. 29 30 या कंपार्टमेंट मध्ये बरेच लोक आहे का? हां ओके. हां हां चला एक मिळालेलं आहे अजून. आता दुसरं मला इकडच्या इकडे शफल करावं लागेल. आणि हाय आता आपली गाडी निघाली आहे हरिद्वारवरून. आम्ही चाललो मुंबईला. आणि बघा 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 सगळा आपला ग्रुप बसलेला आहे हसत आहे आणि मस्तपैकी सगळ्यांचे कानाला टवटवीत झालेले आहे. तुम्ही घेऊ हा बाबा जावा तोपर्यंत आम्ही जाओ 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 सब जाओ. हा आमचा ट्रेन मधील डिनर आहे. व्हेज बिर्याणी. व्हेजच आहे ना? वेज वेज आहे. नाही ते काय मोठा दिसतंय. आणखी बुंदी रायता जो हमको बांटेगा धर्मा भाई. इधर बैठो भाई, इधर बैठो, इधर बैठो. साळुंगे वहिनी काय बघा आज आम्ही जेवण केले बघा तुम्ही. The next day. हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आमची सकाळ झालेली आहे. सकाळी आमचा नाश्ता झालाय. काय झाला नाश्ता आज? चहा, मेथीचा पराठा आणि चहा दिलेला आहे देवेंद्र भाऊंनी. आणखीन नाश्ता आम्ही करून झाले. काका चहा नाश्ता करतात कारण ते शेवटी राहिलेले होते. पाच आणि याला किती झाले? 4. मी सांगू शकते कोण कोण आहे चोर? मला एकच आहे. चोर पोलीस मध्ये चोर पकडा लवकर लवकर. मला 2 आहे 2. मला 5 मिळाले. काय केलं? चोर पोलीस कोण आहे रे? चोर कोण आहे? चोर कोण आहे? कोण देखा इकडे इकडे दाखव, इकडे दाखव. पान देखा हमने बरोबर पकडा दा. आम्ही बरोबर गीतापोशी एक चोर निघाला तर दुसरा चोर शोधायचा आहे. तर ते बघूया. तर दुसरा चोर कोण आहे? त्याच्या हातात मोबाईल आहे. चल स्टार्ट करा तुम्ही आता. तुमच्याकडून तिथून चालू होऊ द्या. कोण चोर आहे? तुमचं वोट ठरणार नाही पण सांगा. कोण वाटतं दुसरं कोण चोर असेल? तर संध्याकाळच्या नाश्त्याला जे जे ज्याच्याकडे होतं ते सगळं मिक्स करून असं आम्ही भेळ बनवली आहे. आणि संध्याकाळचा नाश्ता चालू आहे भेळ. भेळमध्ये मसाला दाणा पण आहे, शेंगदाणा. त्यामुळे वेगळा फील होतो. 10 दिवसांचा आमचा प्रवास होता आहे. आम्ही 27 तास आमचा ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. आता आम्ही एक आमचे मेंबर आता उतरणार आहेत. कारण पहिले कल्याणला उतरतील काही जण आणि काही लालच्या स्टॉपला उतरतील. कल्याण वगैरे बाय बाय करणार आहोत. थोड्या वेळात कल्याण येईल. त्यांचा आरंभ पण कल्याणला उतरणार आहे. आरंभ तू भेटशील ना मला? आपण आपल्याला काय सांगायचं? तुम्ही पण एन्जॉय करा, व्हिडिओ बघा आहे ना. एन्जॉय ही बोलली तर मला तिने सांगितलं व्हिडिओ बघा आमचे. आम्ही काय काय पाहिलं ते बघा. हा सोबत या आणि टूरला आमच्या यांच्यासोबत या.
महाराजांचे जे हे जे आहे- कारकुनीच होते ना, हे इकडे आहे, त्यांच्यासोबत या टूरला. हाय, नक्की या. मी नंबर माझा सांगतो 8108099915. ओके, तर यांनी आपलं प्रमोशन केलेलं आहे. तर आमचा आता आरंभ थोड्या वेळात उतरेल. तर आरंभ बाय बाय करतोय तुम्हा सर्वांना. गोंदाबाईच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब एकदा माझ्यासाठी सांगा. महाराज कारकुनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. अरे भाई को इतना मशीला लगाया तो अभी लाईक फटाफट कर देना, ठीक आहे. तर आपण यांच्या सर्वांचा एक बाईट घेऊया आणि एक फोटो, आमचा ग्रुप फोटो तर तुम्हाला भेटणारच आहे सगळ्या चॅनल याच्यावरती आपल्या थंबनेलला. तर इथे आपला आरंभ बाय करतोय. मी तुम्हाला थोड्या वेळाने बाय करणार आहे. ओके, पत्र पाठवायचं आहे. आमचा डॉन आला, डॉन आम्हाला न्यायला. प्रवास सुखद संपन्न झालेला आहे आणि आम्ही LTTला म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्सला पोहोचलो आहोत. आणि भाई आमचा म्हणजे प्रतीक आपल्याला न्यायला आलेला आहे. आणखी आता आम्ही ओलाने जातोय कारण प्रतीकची लागली आहे नाईट, त्यामुळे तो आमच्यासोबत येणार नाही आहे. तर आपण आपला व्हिडिओ एक मिनिट आमचा सोबती घेऊन आपण एंड करूया. एक मिनिट, गाड्या येतात. ओके 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 पण आता आपण आपलं एंड करतो. प्रकारे आमची ट्रिप अतिशय एकदम दृष्टांत लागण्यासारखी झाली आणि छान संपूर्ण सुफळ म्हणतो ना आपण, कहाणी तशी पूर्ण होती तशी झाली. आणि आम्ही परत नक्की भेटणार आहोत दुसऱ्या पिकनिकला. छान सुखद अनुभव आला. थँक्यू. चला मग आता आपण इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि एन्जॉय करायचं आहे. कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एन्जॉयमेंटच असतं. तर आनंद घ्या आणि हसत राहा. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.